गोवा राज्य निर्मित दारूचा तालुक्यात शिरकाव। बोराडी शिवारात धाबापाडाजवळ इनोव्हा कारवर राज्योत्पादन शुल्क विभागाची कारवाई। दिनांक 8 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास राज्योत्पादन शुल्क विभागाने थरारक पाठलाग करीत तालुक्यातील बोराडी शिवारात धाबापाडा गावाजवळ गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी परवानगी असताना तालुक्यात अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या इनोव्हा कारवर धडक कारवाई करीत दारू साठ्यासह 13,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती शिरपूर विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये प्रसारमाध्यमांना दिली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सीमावर्ती भागात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे। त्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क व जिल्हा पोलीस दलाचे विशेष गस्ती पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे। दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक शिरपूर तालुक्यातील बोराडी शहादा रस्त्यावर गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली होती। त्यावरून पथकाने शुक्रवारी पहाटे तालुक्यात बोराडी शिवारात सापळा रचला होता। दरम्यान संशयित GJ15CA 9958 क्रमांकाची टोयोटा कंपनीची इनोव्हा कार येताना आढळून आली। पथकाने वाहनास थांबवण्याचा इशारा दिल्यावरही भरधाव वेगाने ती कार पळवून नेली। तिचा पाठलाग करीत पथकाने दुसऱ्या पथकास माहिती दिली। दरम्यान पाठलाग करताना पथकाच्या वाहनाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटले। त्याच वेळी दुसऱ्या पथकाने बोराडी धाबापाडा रस्त्यावर हनुमान मंदिराजवळ बोराडी शिवारात सदर कार अडविली। पथकाने कारची तपासणी केली असता वाहनात गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी परवानगी असलेल्या वाहनामध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीचे 70 बॉक्स आढळून आले। त्यामुळे कारवाई करीत पथकाने इनोव्हा कारसह 13,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी संशयित फरार कारचे चालक मालक तसेच जप्त मुद्देमाल देणार व घेणार यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे देविदास नेहुल हे करीत आहेत। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे देविदास नेहुल, हाडाखेड सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक AP मते, दुय्यम निरीक्षक AC मानकर, BH चौथवे, दत्ता कोळबे, अनिल B निकुंबे व केतन जाधव, गोरख पाटील तसेच वाहन चालक रवींद्र देसले यांच्या पथकाने केले।